या घराला कवा शांती लाभणार आहे का नाही? जप माळेतल्या मन्यामध्ये एक संकट संपलं की दुसरं उभं राहत्या. ही संकट काय येत्यात? कुणामुळे येत्यात? कवा येत्यात काय बी कळना झालंय. दोष द्यावा तर कुणाला द्यावा? भुवीला? जावई बापूना? सुनबाईला? अधिपतीला का नियतीला? समधी लोक मनानं चांगले आहेत, पण तरी नात्यात खोट आहे. हे समधे हातात हात घालून राहिले घराचा स्वर्ग करतील. आई अंबाबाई, आता तूच मार्ग दाखव ग बाई. आजी, सुनबाई, बरं झालं आलीस. ये पाणी पे. बस बस. थँक्यू. बोला, तुम्हाला बोलायचं होतं ना? आता चहा टाकते तुझी. नाही, नको चहा नको. अगं थोडा टाकते की. हो आजी, खरंच नको चहा. आपण बोलूया ना, मगाशी विषय अर्धवटच राहिला ना. अगं बोलते, पण चहा पीत पीत बोलू की. म्हणजे तुला थोडी तरतरी येईल की. आजी, मला कळतंय तुम्हाला कसा विषय काढायचा कळत नाही, हो ना? पण आपल्या घरातला प्रश्न आहे ना, आपण मिळूनच सोडवायला हवा, हो की नाही? आणि असा विषय लांबणीवर टाकून तो सुटणार आहे का? बसा बघू, तुम्ही सांगा काय झालंय. अगं बरोबर आहे तुझं. समजूतदार आहेस बघ तू. आहे ना? मग चला, आता मन मोकळेपणाने मला सांगा काय झालंय. ते म्हणजे तू भुवेचा चेहरा समद्यांसमोर आणलास, हे चांगलं केलंस बघ. पण पण हे समजा चार चौघांसमोर घडाया नको होतं बघ. आजी, अहो तेव्हा परिस्थितीच तशी होती. मला आधी शंका होतीच, पण जेव्हा खात्री पटली की चारुलता आईच भुवनेश्वरी आहेत, तेव्हा मी घरी येऊन सगळ्यांना सांगितलं, अगदी ओरडून सांगितलं. पण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मला वेडी ठरवलं. सगळ्या जगाला ओरडून सांगत होतात की मी वेडी आहे. मग मी काय करणार होते सांगा मला. आणि मला हे लग्न थांबवायचंच होतं, म्हणून मला चार चौघात येऊन लग्नात येऊन हे सगळ्यांना सांगावं लागलं की चारुलता आई म्हणजेच भुवनेश्वरी मॅडम. मला बी तशी थोडी कुणकुण लागली होती की चारुलताबाईच भुवे आहेत म्हणून. अहो मग बोलला का नाहीत आजी? कसं बोलणार? अगं काय बी झालं, किती बी झालं तरी माझा हात दगडाखालीच राहणार. जे चाललंय ते नुसतं बघत राहायचं. अजून काय करू शकते मी? आजी, असं काय म्हणताय? आपण आपली माणसं, आपलं घर असं म्हणतो ना, मग आपल्या माणसांच्या गुणांचं जसं आपण कौतुक करतो तसंच त्यांच्या चुकाही दाखवल्या पाहिजेत, म्हणजे असं मला वाटतं. नाही म्हणजे खरं आहे तुझं बाळा, पण तरी बी माझं मन धजावलं नसतं बघ. अगं, किती बी झालं तरी भुई पोटचा गोळा आहे ग माझ्या. माझं मन धजावलं नसतं हे समजा कराया. पण ठीक आहे, ठीक आहे, मी समजू शकते आजी. पण ते जाऊ दे आता. मागे जे काही झालंय ते बघण्यापेक्षा आता पुढे काय होणार आहे ते आपण बघूया. हा, म्हणजे पुढं काय होणार आहे? काय काय होणार आहे? काय, कुठे काय? तू आता म्हणलीस नव की पुढं काय होणार आहे म्हणून. ते हा, म्हणजे ते मला असं म्हणायचं होतं की आता भविष्यात काय घडणार आहे ते बघूया आपण. बरं ते जाऊ दे, तुम्ही बाबांचं काय म्हणत होतात? हा, अगं ते जावई बापूंशी बोलताना जाणवलं की ते लई चिडलेत, लई त्रास करून घेतात बघ. आजी, ते त्रास करून नाही घेतेत, त्रास होतोय त्यांना. त्यांना गरज आहे आपल्या सगळ्यांची. राग येणार नसल तर एक विचारू काय? विचारा ना. ते भुवी आणि जावई बापूंचं जर का लगीन झालं असतं तर चाललं नसतं काय? नसतं चाललं आजी. म्हणजे या परिस्थितीत तर नाहीच नाही. अहो, ज्या नात्याची नीवच खोटेपणावर आहे ते नातं कसं टिकेल तुम्ही सांगा मला. नात्यात खरेपणा हवा ना. अगं पण भुवीचं प्रेम खरं आहे. पण आजी, ते दोन्ही बाजूनी हवं. माफ कर मला, पण
तुझ्या हाताने अधिपतीत तरी आधी कुठं प्रेम होतं? नव्हतंच प्रेम, पण आमची मैत्री खरी होती. आमच्यात खोटेपणाही नव्हता आजी. आमचा एकमेकांवरचा विश्वास खरा होता. आम्ही दोघेही खरे होतो. म्हणजे भुवी खोटी आहे असं म्हणायचंय का तुला? हो आजी, त्या खोट्याच आहेत. तुला तुला असं का वाटतंय? असं का वाटतंय म्हणजे? म्हणजे तू तिला सून म्हणून नगवतीस का? तिनं तुला सतत पाण्यात पाहिलं म्हणून का? तिनं तुला नेहमी त्रास दिला म्हणून तुला भुवी खोटी वाटते या? आजी, मला ना नेहमी असं वाटतं की माणसांमध्ये मतभेद असले तरी ठीक आहे, पण मनभेद असू नयेत. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमना माझी मतं पटत नाही, हे ठीक आहे, हा झाला त्यांचा विचार. पण त्यांनी मला त्रास दिला ही त्यांची कृती होती ना आजी. आणि त्यांना मी आवडतच नाही म्हणून त्यांनी मला त्रास दिला हे मी समजू शकते. पण बाबांचं काय? बाबांवर प्रेम आहे असं म्हणतात ना त्या. मग त्यांना त्रास होईल अशी वागणूक का दिली त्यांनी बाबांना, तेही इतकी वर्ष? आणि त्यांच्यात जे काही झालं, जी काही चूक झाली ती दोघांनी केली आजी. त्याची शिक्षा एकट्या बाबांनीच का भोगायची? प्रेम असं ओरबाडून नाही मिळत, ते प्रेमानेच मिळवावं लागतं. खरं सांगू तुम्हाला, एकदा माझ्या मनात असाही विचार आला होता की त्यांचं लग्न मी केलंही असतं मान्य, पण 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 काय? आजी, चारुलता म्हणून नाही, भुवनेश्वरी मॅडम म्हणून जर त्यांनी बाबांच्या मनात घर केलं असतं ना, तर मी त्यांचं नातं मान्य केलं असतं. तुला वाटतं जावई बापू पागळलं असतं भुवीच्या प्रेमानं? का नाही आजी? तुम्हीच म्हटलात ना मगाशी, माझं अधिपतींवर प्रेम नव्हतंच. पण अधिपतींनी ते हळूहळू प्रेमाने विश्वासाने कमवलं आणि मग मीही पडले त्यांच्या प्रेमात. आजी, प्रेमामध्ये जग जिंकण्याची ताकद असते, फक्त त्यात खरेपणा हवा. त्या भुवनेश्वरी मॅडम लय डेंजर आहे. हे बघ, तू घाबरू नकोस, मागे हटू नकोस, खरं बोल आता. सांग लवकर, भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? वय, भुवनेश्वरी मॅडमनीच मला जेलाबाहेर काढलं. खूप आधीच सुटका झाली ती माझी, आणि ती भुवनेश्वरी मॅडमनीच केली. भुवी आणि जावई बापूंचं जर का लगीन झालं असतं तर चाललं नसतं काय? तुला वाटतं जावई बापू पागळलं असतं भुवीच्या प्रेमानं? मी समजवलंय खरं आजींना, पण आजी म्हणतात तसं बाबांना खरंच स्ट्रेस आला आणि ते पुन्हा पूर्वीसारखे झाले तर? त्यांना हा ताण सहन नाही झाला तर सगळं चित्रच बदलून जाईल, त्यांची जगण्याची इच्छाच मरून जाईल. नाही, काहीतरी करावं लागेल. माझं तुमच्याबरोबर काहीच वैर नाहीये, उलट माझं तुमच्याबरोबर वैर आहे असं त्यांनीच माझ्या डोक्यात भरवलं. लय डेंजर बाई आहे ती. 0 मिनिटात ना इकडचा कारभार तिकडं करू शकतो. मी एक काम करते, बाबांना बजरंग आणि माझं जे बोलणं झालंय ते सांगते, म्हणजे ते थोडेसे रिलॅक्स होतील. आणि अधिपतींना हे कळलं तर तेही सत्याच्या बाजूनच उभे राहतील. भुवनेश्वरी मॅडमचा खोटेपणा आता जगासमोर आणावाच लागेल, आणि तो मी आणेन. माझं सगळं आयुष्य धुळीला मिळवलं भुवनेश्वरीनं. वाटोळ केलंय तिने माझ्या आयुष्याचं. पण मी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्याचं वाटोळ करू देणार नाही तिला. तिला शेवटी हे घर आणि सत्ता हवी आहे. त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. जे माझ्या बाबतीत केलं तेच अक्षराच्या बाबतीत करायचा प्रयत्न करत होती. अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला तिनं.
पण मी भुललो. शिताफीनं गुंगारा देते ती, फसवते. नाही नाही, मला अक्षर आणि अधिपतीला तिच्यापासून वाचवलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. मला अक्षराशी बोललं पाहिजे. तिला सगळं सांगितलं पाहिजे. बाबा अक्षरा, बरं झालं तू आलीस. मी तुलाच फोन करत होता आता. तुम्ही टेन्शन मध्ये का दिसताय? सगळं संपलंय अक्षरा. माझ्या आयुष्याची वाट लागली. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची वाट लागली आता. अहो काय झालं? शांत व्हा तुम्ही. काय झालंय? अक्षरा, मी ट्रॅप झालोय अगं. ट्रॅप मध्ये? कसला ट्रॅप? लग्नाचा ट्रॅप. काय म्हणजे? लग्नाचा म्हणजे? अक्षरा, भुवनेश्वरीनं मला मूर्ख बनवलं. मला ट्रॅप केलं तिनं आणि माझ्याशी लग्न लावून घेतलं. लग्न? नाही पण अहो बाबा, असं काय करताय? मी थांबवलं लग्न तुमचं. ते लग्नाच्या दिवशी, तू लग्नाच्या दिवशी लग्न थांबवलंस, पण तिने लग्नाच्या आदल्या दिवशी माझ्याशी लग्न लावून घेतलं. काय? हो अक्षरा, त्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी ती इथं माझ्या खोलीत आली होती. मी अस्वस्थ होतो. तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तर माझं चित्त थाऱ्यावरती नव्हतं. तर ती आली आणि मला म्हणाली, तुम्हाला जर बरं वाटत नाहीये तर आपण हे लग्न कॅन्सल करूया. ती हातातला चुडा वगैरे काढायला लागली का? मी तिला म्हटलं की अगं असं काही नाही आहे, मला लग्न करायची इच्छा आहे तुझ्याबरोबर. फक्त आपली अक्षरा हॉस्पिटलमध्ये आहे, तर ती घरी येईपर्यंत आपण हे लग्न पुढे ढकलूया. अक्षरा, तिने त्याच्या पुढे सगळा ड्रामा क्रिएट केला. ती रडायला लागली मोठमोठ्यानं. हातातला चुडा काढला, बांगड्या फुटल्या तिच्या. मला म्हणाली, पुढे कशाला कॅन्सल करूया, आपण लग्न रद्द करूया. अक्षरा, मला माझी चारू आतून तुटल्यासारखी वाटली ग. माझी तिच्या डोळ्यातलं पाणी मला खरं वाटलं आणि तिची समजूत काढण्यासाठी मी इथेच एका दिव्याभोवती तिच्याबरोबर 7 फेरे घेतले. सप्तपदी केली मी आणि तिच्या कपाळाला माझ्या हाताने कुंकू लावलं मी. अहो काय करताय? लग्न मुहूर्त? आत्ताचा. ती त्याच्यानंतर मला म्हणायला लागली की आता एवढं सगळं केलं तर मंगळसूत्र सुद्धा घाला. मी नाही म्हणालो. मी त्याला म्हणालो, अगं चारू, वेडी आहेस का तू? सगळं आजच करायचंय का? उद्या काय करणार आपण? आणि हे काही खरं लग्न नाहीये असं मी म्हणालो तिला. पण अक्षरा त्याच्यावरती मला म्हणाली की माझ्यासाठी हे खरं लग्न आहे. अक्षरा, तुला कळतंय ना, मी माझ्या चारू बरोबर 7 फेरे घेतले का? मला माहिती नव्हतं ती भुवनेश्वरी आहे. मी माझ्या चारू बरोबर सप्तपदी केली. मी तिच्या कपाळावर कुंकू लावला. ती भुवनेश्वरी आहे हे मला आत्ता कळलं ना लग्नात. अक्षरा, तिने मुद्दाम ट्रॅप केलं मला. ते माझ्यासमोर रडण्याचं, डोळ्यात पाणी आणण्याचं, तुटल्याचं नाटक तिने मुद्दाम केलं. तिला माहिती होतं माझ्यासमोर ती हे सगळं करेल तर ते सगळं माझ्यावरती वर्क होईल. तिला माहिती होतं ती जे बोलेल मी त्याच्या बरोबर उलट करेल. ती लग्न कॅन्सल करूया म्हणाली, मी बरोबर उलट केलं. मूर्खासारखा वागलो मी. इथे सप्तपदी वगैरे घेतली. अक्षरा, तू समजून घे. हे सगळं मी चारूला बरं वाटावं, तिची समजूत काढावी म्हणून केलं ग. पण बाळा, मी हे नकळत काय करून बसलो. मी पुन्हा एकदा माती खाल्ली. मी पुन्हा एकदा चूक केली मोठी. आता येताच आता ती धमक्या देते मला, मी तुमची लग्नाची बायको आहे म्हणून. सगळं संपलं अक्षरा. आता ती बाई माझ्या डोक्यावरती नाचणार, मला नाचवणार. नाही, तुम्ही शांत व्हा बाबा. तुम्ही पॅनिक होऊ नका. हे काही लग्न नाही आहे. हो असं कसं अक्षरा? अक्षरा, हा जो मूर्खपणा केला ना मी, याचा व्हिडिओ आहे तिच्याकडे. नाही पण
त्यांनी काहीच होत नाही बाबा. अक्षरा ते व्हिडिओ दिसतंय, मी कुंकू लावतोय, सप्तपदी 7 वचन, हे सगळं दिसतंय त्या व्हिडिओत. अहो पण बाबा हे सगळं त्यांनी तुम्हाला फसवून करून घेतलं ना. उद्या ते तुम्हाला इंजेक्शन देतील आणि 7 फेरे घेतील आणि म्हणतील आपलं लग्न झालंय. असं नाही होत ना. तिच्यासाठी ते लग्न आहे ना. आपल्यासाठी नाहीये बाबा. अक्षरा आता बायकोच्या हक्काने बोलते ती माझ्याशी. मला म्हणाली आता कायद्याच्या धमक्या मला देऊ नका. मी अक्षरा मी काय करून बसलो. ज्या गोष्टीपासून आयुष्यभर पळालो ते मी स्वतःच्या हाताने करून घेतलं इथं. आता मी तिला कसं घराबाहेर काढणार. आता शक्य नाहीये ते मला. आता ती माझ्या आयुष्याला, आपल्या आयुष्याला जळूसारखी चिकटली. मी हारलोय अक्षरा. मी पूर्ण हारलोय. मी फक्त माझ्याच नाही, मी तुमच्याही आयुष्याची वाट लावली अक्षरा. मला कळलं कसं नाही. एवढा शाणा सुशिक्षित बनवणारा मी, मला कळलं नाही ती बाई भुवनेश्वरी आहे, ती चारुलता नाहीये. अक्षरा काहीतरी जादू केली तिनं. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिनं चारूला हुबेहूब कॉपी केलं ग. आणि मी ते 7 फेरे घेतले, त्याचा व्हिडिओ आहे तिच्याकडे. अक्षरा संपलं, सगळं संपलंय अक्षरा. आई साहेब, काय झालं? रडायला काय झालं? इथं का बसलाय नाही तुम्ही? नाही काहीतरी डोळ्यात गेलं असेल, बाकी काही नाही. खोटं बोलू नका माझ्या संग. काय झालं सांगा मला. नाही हो, खरंच काही नाही. माझी शपथ आहे तुम्हाला, सांगा मला काय झालं. शपथ सुटली म्हणा. मग सांगा मला काय झालं. रडताय का पण? काय झालं? काय झालं? जे काही झालंय त्याचा विचार करत होतो आम्ही अधिपती. चुकलो आम्ही अधिपती. म्हणजे आम्ही तुमची खरी आई बनून यायला नग होतो. आम्ही तुमची खरी आई कधीच होऊ शकत नाही. तो जाब विचारत होतो देवी आईला. सोन्यासारखं लेकरू दिलं, पण त्याची आई होण्याचं भाग्य आम्हाला का नाही दिलं? तुम्हीच आमच्या आई साहेब आहे. तुमच्यासाठी हो, पण बाकीच्यांसाठी अहो, बाकीच्यांना काय ग वाटना? असं नाही अधिपती, फॅमिली आहे. कधी कधी आम्हाला वाटतं का नाही की हे घर सोडून निघून राहावं कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाऊन राहावं. वृद्धाश्रमात? तुमचं पोरग जिवंत आहे अजून म्हणलं. अहो पण अधिपती, तुमचा संसार आहे, तुमची बायको आहे, उद्या लेकरं बाळ होतील. उगा आमची अडचण कशा पाहिजे? आम्हाला ना बाकी काय बी नग अधिपती. तुम्ही सुखी व्हावं, तुम्ही खुश राहावं, एवढंच वाटतं आम्हाला. तुमच्या वडिलांना आम्ही नगोय, तुमच्या बायकोला आमची अडचण होत्या. असं काही नाही आहे आई साहेब. तुम्हाला नाही कळायचं अधिपती. सारख्या कुरबुरी होत राहणार, तक्रारी होत राहणार. आम्हाला का नाही तुमच्या दुःखाचं, क्लेशाचं कारण नाही व्हायचं. आता हात जोडतो आम्ही तुमच्या समोर. तुम्ही आम्हाला लई प्रेम दिलं, लायकी नसताना मान दिला, आईचा दर्जा दिला, पण आमचीच लायकी नव्हती. आता तर तुम्ही एकच करा, आम्हाला मोकळं करा आम्हाला. जाऊ द्या आम्हाला. जरा लांब राहिलो का नाही की सगळं शांत होईल. आम्ही चारुलता म्हणून इथं होतो का नाही, म्हणजे भुवनेश्वरी म्हणून नव्हतो, तेव्हा ही गोष्ट आम्हाला जाणवली. अक्षरा संपलंय सगळं. बाबा आता काही नाही होणार. बाबा काहीही संपलेलं नाहीये. तुम्ही आधी शांत व्हा बरं प्लीज. अक्षरा कसा शांत हो. मी तुला सांगितलं ना माझ्यातून काय घडलंय. मी स्वतःच्या हाताने माझ्या पायावर धोंडा मारलाय. बाबा असं काही झालेलं नाहीये. तुम्ही शांत व्हा बरं, आधी बोलू आपण. आता एकच काम कर, त्या बाईला या घरापासून दूर कर. ती बाई सुखानं जगू देणार नाही तुम्हाला. ती वाटोळ करेल सगळ्यांचं. ती बाई म्हणजे या घराला लागलेली साडेसाती आहे. शाप आहे ती आपल्या घराला लागलेला. अक्षरा तुम्ही दोघेही तिच्यापासून दूर जा. लांब जा, इथून पळून जा कुठेतरी. पैसे घ्या वाटल्यास, पण इतक्या लांब जा की ती बाई तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकली पाहिजे. अधिपतीला आधी तिच्यापासून दूर कर, नाहीतर ती बाई वाटोळ करेल तुझं, माझं, अधिपतीचं, सगळ्यांचं. ती तुम्हा दोघांना दूर करेल. बाबा अधिपती मनाने दूर झाले पाहिजेत त्यांच्यापासून. अक्षरा या जन्मात शक्य नाहीये ते. तू बघतेस अधिपती अजून सुद्धा कशी तिची बाजू घेऊन भांडतोय. आम्हाला वाटत होतं अधिपती लग्न झालं की समज ठीक होईल, पण तसं काय बी झालं नाही.
ज्याचं प्रेम असतंय त्याला काय बी मिळत नाही हे कळलंय आम्हाला. पाय धरून तुमच्या वडिलांची माफी मागितली तरी बी त्यांना खरं नाही वाटायचं. त्यांना कधीच कळायचं नाही की आम्ही त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलंय. त्यांच्या घरावर, त्यांच्या लेकरावर सुद्धा लय उरफोड केली आम्ही त्यांना जिंकण्याची, मानण्याची, मिळवण्याची. पण आमच्या हाती यश आलं नाही. अधिपती आमची बिन लग्नाची आणि वांजोटी सावली तुमच्या भरल्या संसारावर न ग. काय बोलताय तुम्ही? बास करा. आम्ही तुमची आई झालो अधिपती, पण या घरची बाई नाही होऊ शकलो. तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा.